ती होणार होती म्हणजे पीक विम्यासंदर्भात. तुम्ही सुद्धा जर पीक विम्याची वाट बघत असाल आणि तुम्हाला सुद्धा जर आतापर्यंत पीक विमा आलेला नसेल किंवा अजून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आणि किती जमा होणार ही संपूर्ण माहिती आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण पीक विमा आपल्याला माहिती शेतकऱ्यांचं सर्वात जास्त जर लक्ष आपण जर बघितलं तर जे नुकसान होतं शेतकऱ्यांचं त्यानंतर जो शेतकऱ्यांना मिळत असतो तो म्हणजे पीक विमा. परंतु सरकारच्या जर आपण बघितलं तर बऱ्याचशा पद्धतीमध्ये आता पूर्वीचे 4 स्टिकर काढून आता फक्त एकच स्टिकर आलेला आणि एक स्टिकर आणून सुद्धा जर शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही. आता या संबंधीचीच आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतीविषयी अशीच माहिती तुम्हाला इथेच मिळत असते. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जर बघितलं तर पीक विमा संदर्भात जर बघितलं तर काय म्हणतात आता पीक विमा संदर्भात पीक विमा कंपन्या ही माहिती आपण बघणार आहोत. राज्यातील पीक विमा ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की लुटीसाठी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. जर आपण बघितलं तर पीक विमा ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की लुटीसाठी, हाच प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार झळकवत असतो. शेतकऱ्यांना जितके पैसे विमा कंपनीला मोजलेत त्याचे अर्धेही पैसे शेतकऱ्यांना वसूल होत नाही. आपण जर बघितलं तर पूर्वी तर होतं 1 रुपयात पीक विमा, परंतु फडणवीस सरकारने ती योजना बंद करून पुन्हा एकदा आपल्याला रक्कम भरून पीक विमा भरावा लागतो. परंतु आपण जेवढी रक्कम भरतो त्यातले अर्धे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरीच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारने विमा कंपन्यांना प्रीमियम पोटी जर आपण बघितलं जे कोट्यवधी रुपये दिले आहेत ते कंपन्यांनी लाटल्याचे समोर येत आहे. जर आपण बघितलं तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे पीक विम्याचे जे पैसे आहे समजा प्रीमियम पोटी ते विमा कंपन्यांना देत असतं, परंतु विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांपर्यंत ते पैसे पोहोचवतच नसल्याची माहिती समोर येत आहे. जर आपण बघितलं तर पीक विम्यासंदर्भात मिळणारे नुकसान भरपाईचे पैसे नेमके कुणाच्या घशात जात आहेत असा संतप्त सवाल सुद्धा आता शेतकरी उपस्थित करत आहे. विमा कंपन्यांनी जर आपण बघितलं तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कशी चेष्टा चालवली आता आपण ते समजून घेऊया. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी जर आपण बघितलं तर 128 कोटी 56 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा केले. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी जर आपण बघितलं तर फक्त 7 कोटी 99 लाख रुपये एवढेच दिलेले आहे. म्हणजे 128 कोटी 56 लाख रुपये देऊन सुद्धा फक्त विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 7 कोटी 99 लाख रुपये दिले. हे झाले छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर जर बघितलं आपण जालना जिल्हा, तर जालना जिल्ह्यात केवळ 3 कोटी 15 लाख रुपये मंजूर झाले तर 1 कोटी 92 लाख रुपये फक्त वाटप झाले. म्हणजे 3 कोटी 15 लाख रुपयापैकी फक्त 1 कोटी 92 लाख एवढेच रुपये वाटले गेले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशी स्थिती आहे. 121 कोटी 54 लाख रुपये हे मंजूर झाले, परंतु जर खरा आकडा बघितला आपण वाटण्याचा तो आहे फक्त 19.76 कोटी रुपये. म्हणजे 121 कोटी मंजूर झाले आणि 19.76 कोटी एवढेच वाटण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यात जर आपण बघितलं तर सर्वाधिक म्हणजे 306 कोटी 37 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी जर आपण बघितलं तर परभणी जिल्ह्याची सुद्धा हालत अशीच आहे. 122 कोटी 56 लाख म्हणजे 45 लाख रुपये मंजूर रकमेपैकी जर आपण बघितलं तर फक्त 98 कोटी 1 लाखाचेच वाटप हे परभणी जिल्ह्यात सुद्धा झालेलं आहे. आणि थेट जर आपण विभाग जर आकडेवारी बघितली 2025 या हंगामात जर आपण बघितलं तर पीक विम्याच्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे. त्यामुळे या पीक विम्याचा बराचसा अभ्यास न झालेल्यामुळे सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांनाच बसत असल्याची माहिती भेटली. तर दुसरीकडे पीक विमा कंपन्यांचा यामध्ये फायदा होत असल्याचा दिसून येत आहे. आता उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावी अशी सुद्धा शेतकरी आता मागणी करत आहे. तर यावर आता पीक विमा कंपनी काय निर्णय घेतात हे आपण बघणारच आहोत. तुम्हाला माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.